मुंबईत बिल्डर सुशील रहेजांच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे। वंचितच्या कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड करण्यात आली आहे। तरुणाला शिवीगाळ केल्याचा आरोप। सुशील रहेजांना अटक करण्याची मागणी सुद्धा वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी सीमा आडे आपल्यासोबत आहे। सीमा, पूर्वी बिल्डरकडे म्हणजे रहेजा बिल्डरकडे काम करत असलेल्या राहुल जाधव या तरुणाला जातीवाचक शिवीगाळ आणि त्या ठिकाणी मारहाण झालेली होती। आणि याच हे जे प्रकरण आहे ते मोठ्या प्रमाणात याची दखल वंचित बहुजन आघाडीने घेतलेली होती आणि कुठेतरी जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे रहेजा बिल्डरच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने त्याच्या विरोधात तक्रार केली आणि त्यानंतर त्याला पोलीस का अटक करत नाही असा एक जो प्रश्न आहे तो उपस्थित केला जात होता। आज चेंबूर येथील ऑफिसमध्ये जात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि त्या ठिकाणी त्याच्या ऑफिसची तोडफोड देखील करण्यात आली। आणि तिथे आपण पाहिलं तर अनेक व्हिडिओ जे आहेत ते समोर आले आहेत। राहुल जाधव या व्यक्तीला म्हणजे या तरुणाला त्या ठिकाणी शिवीगाळ केलेली होती आणि त्याच्या विरोधात कुठेतरी आक्रमक भूमिका जी आहे ती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि आज चेंबूर इथल्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी तोडफोड केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांकडे तक्रार दाखल करून सुद्धा त्याला अटक का केली गेली नाही हा जो एक प्रश्न आहे तो सध्या उपस्थित केला जातोय आणि आपण पाहतोय की या प्रकरणाची गंभीर दखल जी आहे ती वंचित बहुजन आघाडीकडनं घेण्यात आलेली आहे। ठीक आहे सीमा, धन्यवाद या माहितीबद्दल।